आपण पाहत आहात प्रेस मीडिया न्यूज. शेतकऱ्यांचा ट्रॅक्टर पकडता येणार नाही. शेतकरी हितासाठी विधानसभेत मोठा निर्णय. राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधानसभेत शेतकऱ्यांच्या हिताचा महत्त्वपूर्ण निर्णय जाहीर केला आहे. शेतीच्या कामासाठी ट्रॅक्टर किंवा बैलगाडीने आवश्यक गौण खनिज वाहतूक करणाऱ्या शेतकऱ्यांवर तलाठी, मंडळ अधिकारी, तहसीलदार, पोलीस किंवा गौण खनिज विभागाकडून कारवाई केली जाणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले आहे. या निर्णयानुसार शेतरस्त्यांची दुरुस्ती, पावसाळ्यात पडलेले खड्डे भरणे, चिखल काढणे, विहीर, शेततळे, जनावरांचा गोठा आणि इतर शेती संबंधित कामांसाठी आवश्यक गौण खनिज वापरण्यास शेतकऱ्यांना परवानगी राहणार आहे. मात्र तलाव, नाले किंवा जलसंधारण विभागाच्या कामातून गाळ अथवा माती घ्यायची असल्यास संबंधित विभागाची ना हरकत घेणे आवश्यक राहील. महसूल विभागाच्या जमिनीबाबत तहसीलदारांची परवानगी घ्यावी लागेल. आवश्यक परवानगी 15 दिवसांच्या आत घेणे बंधनकारक असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे. हा निर्णय फक्त शेतकऱ्यांच्या शेतीच्या कामांसाठी लागू असून व्यावसायिक वापरासाठी नाही. वर्ग 2 म्हणजे जमिनीवरील मुरुम किंवा इतर गौण खनिज व्यावसायिक करण्यासाठी वाहतूक करण्यास परवानगी नसल्याचेही मंत्री बावनकुळे यांनी स्पष्ट केले आहे. शेतकऱ्यांच्या शेतीची कामे करताना अनावश्यक त्रास होऊ नये आणि त्यांच्या हिताचे संरक्षण व्हावे या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आल्याचे विधानसभेत सांगण्यात आले आहे.